दागिने हा स्त्रियांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे। आपल्याकडे दागिने असणे म्हणजे आजकाल एक प्रतिष्ठेचा विषय मानला जातो। या सगळ्याच दागिन्यात प्रत्येक स्त्रीचा जीव अडकलेला असतो। प्राचीन काळातही दागिन्यांना खूप महत्त्व दिलं जात असे। फक्त राणी महाराणी नाही तर त्यांची दासी पण अनेक प्रकारचे दागिने परिधान करत असत। त्यांचे दागिने पण खूप अनमोल असत। आजही आपल्या महाराष्ट्रात मराठमोळे दागिन्यांचे खूप प्रकार बघायला मिळतात। यापैकी सर्व नाही पण काही पारंपरिक दागिन्यांचे प्रकार आपल्या ठेवणीच्या दागिन्यांमध्ये हवेत असं प्रत्येक स्त्रीला वाटतं। अस्सल मराठमोळ्या सुंदर दागिन्यांची ही पहा झलक। नमस्कार, मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तन्मणी तन्मणी हा दागिना पेशव्यांचा दागिना मानला जातो। याच्या मध्यभागी असलेल्या पदकाच्या वेगवेगळ्या डिझाईन्स बाजारात बघायला मिळतात। त्यात 2 किंवा 3 सर असतात। हा दागिना मोत्यांच्या मण्यात विणलेला असतो। पारंपरिक दागिन्यापैकी हा एक भारदस्त असा दागिना आहे व काठापदराच्या साडीवर खूप शोभून दिसणारा हा दागिना आजच्या काळातही खूप प्रसिद्ध आहे। मोहनमाळ महालक्ष्मीच्या दागिन्यातील हा एक महत्त्वाचा दागिना मानला जातो। हा दागिना कमी वजनाचा असला तरी दिसायला मात्र भारदस्त दिसतो। आजही अनेक स्त्रिया या दागिन्याला पसंत करतात। मोहनमाळ शक्यतो 3 पदरी असते व कधी कधी यात पदकही घातले जाते। हा दागिना घातल्यावर एक राजेशाही लुक येतो। कोल्हापुरी साज कोल्हापूरकरांची शान असलेला हा दागिना लाखेवर तयार केला जातो। कोल्हापूरकडच्या लोकांनी हा साज मोठ्या प्रमाणात वापरून त्याचे नामकरण कोल्हापुरी साज असे केले। या साजात मासा, कमळ, कारले, चंद्र, बेलपान, शंख, नाग, कासव, भुंगा अशा शुभ आकारांचे सोन्याच्या घनपत्र्याचे मुशीतून काढलेले लाख भरलेले भरीव आकार आणि एक सोडून एक मणी ओवलेले असतात। मध्यभागी लोलक असते, त्यास पानडी असेही म्हणतात। कुडी हे कर्णभूषण पेशवाई काळात खूप प्रसिद्ध झाले। सोन्याचे किंवा मोत्याचे 6 ते 7 मणी वापरून केलेल्या फुलासारख्या आकाराच्या कर्णभूषणांना कुडी म्हणतात। कुड्या या विवाहित स्त्रीच्या सौभाग्याचे लक्षण मानले जातात। कुड्यांव्यतिरिक्त कर्णफुले, भोकर, जुबे, झुंबर, बाळी, वेल, सोन्याचे कान यासारखी आभूषणेही कानात घातली जातात। नथ महाराष्ट्रीयन स्त्रीचे विशेष अभिमानाचे आभूषण म्हणजे नथ मोत्याची, खड्यांची व हिऱ्याची असते। नथीचे मुख्य 2 प्रकार असतात। एक संपूर्ण गोल असते आणि दुसरी लंबवर्तुळाकृती नाकाच्या एका बाजूस असते। वज्रटीक हा दागिना गळ्यालगत असतो। यात जोंधळे मणी घातलेले असतात। यात सोन्याच्या मण्यांच्या 3 रांगा बसवून मध्ये एखादा पदक किंवा स्टोन लावलेला असतो व खाली सोन्याचे मणी किंवा मोत्याची मणी झुपकेदार पद्धतीने लावलेले असतात। हा पारंपरिक दागिना स्त्रिया पूर्वी जास्त प्रमाणात घालत असत, पण आजही अनेक स्त्रिया हा दागिना आवडीने घालताना दिसतात। तोडे हा हातात घालण्याचा दागिना आहे व तो बांगड्यांसारखाच दिसतो। हा दागिना बांगड्यांपेक्षा दिसायला जाड असतो। शिवाय हिरव्या बांगड्या सोबत तोडे घातल्यावर खूप उठून दिसतात। या तोड्यांवर सुरेख असे बारीक नक्षीकाम केलेले असते। काठापदराच्या साडीवर हिरव्या बांगड्यांसोबत हा दागिना घातल्यावर त्या स्त्रीचे रूप अधिक खुलून दिसते। ठुशी या प्रकारात बारीक मणी एकमेकांमध्ये एकदम जवळ गुंफलेले असतात। गोलाकार रूपात सोनेरी रंगाचे मणी गुंफलेले असतात असे ठुशीचे पारंपरिक स्वरूप। परंतु आता मध्यभागी एखादा मोठा गोल मणी असेल किंवा छोटेसे पेंडंट याशिवाय चपट्या पट्टीवर जर मणी गुंफलेले असतील तर त्याला पट्टी ठुशी म्हणतात। ठुशीमध्ये मणी ठासून भरलेले असतात म्हणून याला ठुशी असे म्हणतात। हा प्रकार राजघराण्यात फारच प्रसिद्ध होता। याशिवाय मोरणी ठुशी, मोहनवाळ ठुशी असे ठुशीचे अनेक प्रकार बघायला मिळतात। बुगडी कानाच्या खालच्या पाळी बरोबरच कानाच्या वरच्या कडेच्या पाळीवर बुगडी घातली जाते। ही मोत्यापासून बनवलेली असते। कानाच्या पाळीच्या वरच्या भागांवर घातली जाणारी बुगडी
अजूनही स्त्री वर्गात खूपच प्रिय आहे. चिंचपेटी. चिंचपेटी हा देखील ठुशीसारखाच गळ्यालगत घालण्याजोगा एक पारंपरिक दागिना आहे. चिंचपेटी ही प्रामुख्याने मोत्याची असते. क्वचितच सोन्याच्या पातळ उभ्या पेट्या जोडलेल्या स्वरूपात असू शकते. हा दागिना गळ्यासोबत उंच बसणारा असतो. मोत्यांच्या 2-3 माळांमध्ये गुंफलेल्या उभ्या पेट्या हेच चिंचपेटीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य. कधी त्या पेट्यांना सरळ फाटा देऊन मध्येच एखादं माणकाचं पदकही बसवलं जातं. कधी पेटीला खाली एकच मोती, तर कधी त्या पेट्यांना मध्यभागी जाता जाता लांबी वाढवत केलेल्या मोत्यांच्या लहान माळांच्या छोट्या तोरणाने गळा भरून जाईल असा दागिनाही मिळतो. तर मग मंडळी, आजच्या व्हिडिओमधील हे पारंपरिक दागिने तुम्हाला कसे वाटले ते कॉमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो, मनभर पैठणी या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.